किती गोड का किती जीव थोडा ती निस्ती बसतात. तू बोल मी आहे, तू बोल, मी बसलोय ना, तू बोल, मी बसलोय ना, ऐकतोय ना, तू बोल. ते उपकार करायला लागलेत कीर्तन करावर. आणि टाळ्या वाजवत नाही असं नाही बरं का, 2-4 वाजवतात बी. दर घे घे गायलो एवढं, दर घे आली आमच्या गावात, दर घे दान करतायत बी करायला. अरे माय बाप, टाळी वाजवण्यात ज्ञानी माणसाचं लक्षण आहे रे दादा. या कलियुगात कुणीतरी कुणाचं कौतुक करणं याच्यासारखं कौतुकच नाही हो. कुणीच कुणाचं कौतुक करायला तयारच नाही. अरे खरंच जरे माय बाप, वो कैसा होता है ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है, कलाकार की दाद ताली से होती है, टाळी तर वाजलीच नाही. एवढं बोलून सुद्धा काय काय दटकोल्यांनी वाजवलीच नाही. त्यांना माझी जिरवायची ती कीर्तन मित्राला म्हणणार, एवढी बोलत होती, एवढी ज्ञान शिकत दिले, स्वतःला छान समजत होती, अख्ख्या मंडपाने टाळी वाजवली, पट्ट्यानं वाजवलीच नाही. कशाचा? अरे करता कशाचा दादा? अरे स्वाभिमान असलाच पाहिजे, पण संप्रदायात अभिमान चालत नाही बाबा. स्वाभिमान आणि अभिमानात फार फरक आहे. मी कीर्तनकार आहे, स्वाभिमान आहे मला. कीर्तनकार आहे, स्वाभिमान आहे. अरे धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो, भाग्यवान आहेत आम्ही. आणि खरंच आपण इतके भाग्यवान आहेत ना माय बाप, ज्या मातीत जन्माला आलो, ज्या संप्रदायात जन्माला आलो, ज्या धर्मात जन्माला आलो, ज्या संस्कृतीमध्ये वाढलो, ज्या आई बापाच्या पोटी जन्म घेतला आणि ज्या संतांच्या आशीर्वादाने मोठे झालो, खरंच फार भाग्यवान आहेत माय बाप आपण. आपल्यासारखं भाग्यच कुणाचं नाही. दास अरे आम्ही दैवाचे दास पंढरी. काय भाग्य म्हणायचं माय बाप, काय संतांचे उपकार म्हणायचे. आज ज्ञानोबा तुकोबा नसते ना तर आम्ही माणूस याची सुद्धा जाणीव आम्हाला आजपर्यंत झाली नसती. एवढी कृपा संतांची. लोक म्हणतात रे संप्रदायात काय. आम्ही विचारलं तुकोबारांना, अहो तुकोबारा 65 लाखाची सावकारी पाण्यात बुडवली होती. मी किती लाखाची? 65. आताच नाही बरं दादा, पावणे 400 वर्षापूर्वी. आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया, अशा हिशोबाने 65 लाख. विचार बरं, अंतरवालीकर विचार करा. लय नका करू, वाटेकीन तुम्हाला लय वाटत ते. आपल्या सासऱ्यानं अर्धा तोळा केला, भाद्रपद आला तरी स्टेटस ठेवतोय, कटाळाला बघू लाडाचा जावई गेलाय सासरवाडीला अर्धा तोळ्यावर. काय संपत्तीचा विचार करता माय बाप. 65 लाख आत्ताच नाही, पावणे 400 वर्षापूर्वी. फक्त 65 लाख नाही माय बाप. फक्त श्रीमंत याचं कौतुक कधीच होऊ शकत नाही, कारण श्रीमंतीचं कौतुक करणारा संप्रदाय नाही. कौतुक या गोष्टीचं आहे, ते श्रीमंत असं नाही, त्यांच्या मनाची श्रीमंती बघा. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबारा. या जगातले सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज कुणी माफ केलं? जगद्गुरु. हे तुम्हाला आता सरकार पहिले तुकोबारा आहे, दुसरे शिवछत्रपती शिवाजी महाराज. बाकी आपला विचार कुणीच केला नाही संतांनी यांनी सोडलं तर. आपल्या फक्त टाळूवरचं लोणीच खाल्लंय, पण आम्हाला जाणीव नाही. आम्ही क्वार्टरीसाठी आणि कोंबडीसाठी साहेब 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 खरंच. अरे काय पोरांचं वय झालं मला सांगा ना. ही माझ्या वयाची पोरं सोर, आता मी 22-23 वर्षाची पोरगी. अरे ज्यांच्यामध्ये ताकद एवढी आहे, विचार एवढे शुद्ध आहेत, एवढं डोकं आहे, पण चुकीच्या ठिकाणी वापरतात. पोरं वाईट आहेत असं नाही बरं का. हा तोच महाराष्ट्र आहे तिथं महाराजांच्या पाठीमागे एवढा खळखळ उभा राहिला की सागरही कमी पडावा, इतकी ताकद महाराष्ट्राची वाटते. इतकीच पोरं आहेत जी काहीतरी चांगलं असलं की पाठीशी उभी राहतात. पोरं वाईट आहेत असं नाही. हा तोच महाराष्ट्र आहे जिथं वरातीत नाचणारी पोरं आहेत ना, त्याच महाराष्ट्रात कीर्तनात टाळ घेऊन म्हणणं सुद्धा पोरं आहेत. हाच महाराष्ट्र आहे माझा. वाईट आहेत असं नाही. 2-4 नासके कांदे प्रत्येक टोपलीत असतातच. बापू एकच होतात, बदनाम सगळे होतात. कळलं त्यालाच कळलं. ते कळायला तुका म्हणे ते पाहिजे जातीचे, बाकी काही नाही. आमची अवस्था काय झालं माहितीये का. जे सत्यकर्म तुकोबाराय म्हणतात ना, जे नामदेवराय म्हणतात कल्पनेची बाधा न हो कवणे, जे माऊली म्हणतात वैताची झाडणी गुरु विना तया कायची कीर्तन, म्हणजे आपल्याकडे योग याग विधी येणी नोही सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म नलगती सायास. अरे सुखे येतो घरात. मग तुकोबाराय म्हणले ठाईच वय सोनी, ज्ञानोबाराय म्हणले चहुविधी जाणं, अठराही पुराण, अरे हरी मुख्य म्हणा. मग माऊली म्हणले जयाचे आहिक धड नाही तयासी परित्र पुस्ती काही. अहिक जगणं, धड. आपल्या मराठी व्याकरणामध्ये कमीपेक्षा कमीपेक्षा कमीत कमीत कमी कमीला म्हणतात धड. वागायचं सोड, धड बोलत जा. धड धड वेगळं, धड वेगळं. हा धडांनो, आपलं माणसांनो धड वापर का. तर ती धड धड. अरे वागणं सोडा, बोलणं तरी याचं जगणं धड नाही. तुम्ही त्याला विचारताय मोक्ष कशा. नाही रे दादा. महान आत्मा यस्य सहा इति महात्मा, हे शास्त्राची व्याख्या. महात्माची व्याख्या कशी करणार. महान आत्मा यस्य सहा इति, इति लावायची गरज नाहीये. तसं त्याचं हृदयच मोठं आहे. जेदेही उदास भक्त ऐसे जाना. हृदय एकट्यासाठी मोठं आहे का. अवघाची संसार सुखाचा. मी दैवाचा आहे का. आम्ही दैवाचे.
मी कीर्तनकार आहे, स्वाभिमान आहे. अभिमान आहे का? माझ्यासारखं कीर्तनच कोणी करीत नाही, हा अभिमान आहे. कळतं? जिथं मी पण आला तो अभिमान आहे, जिथं सर्वस्वासाठी आहे तो स्वाभिमान आहे. जर देशासाठी आहे, धर्मासाठी आहे, मातीसाठी आहे तर स्वाभिमान आहे. आणि कार्य बघा, कार्य पोरांनो. अरे बहीण पायाला हात लावते, गाव माझा, तालुका माझा, जिल्हा माझा, परंपरा माझी, संस्कृती माझी, माझ्या पूर्वजांनी देह सांडला, अरे माझ्या आईबापाने त्याग केला, मग इथं साम्राज्य सुद्धा माझंच असलं पाहिजे, या कर्तृत्वाने जगलं पाहिजे. एवढं कर्तृत्व शरीरामध्ये असलं पाहिजे. अरे इथं गावातल्या पानाच्या टपरीपासून शहरातल्या सोन्याच्या दुकानापर्यंत सगळं आपलं पाहिजे. माझ म्हणलं तरी हरकत नाही. अरे लय हिनवलेलं लोकांनी आपल्याला, लय. अरे दुकानं त्यांची, घड्या घालाय आपली पोरं, विचार करत जा. आणि पोरांनो, उद्यमेन ही सिद्धंती कार्यानी मनोरथ आहे, नाही सुप्त सिंहस्य प्रविशंती मुखे मृग आहे. नसेल कळलं थांबा सांगते. धर्मशास्त्र सांगतं, न्यायशास्त्राचं वर्णन आहे. कष्ट न करता कुणाचाच बाप देत नाही, जगाचाही नाही. धर्म पाळायचा आहे तर न्याय पाळलाच पाहिजे. आणि न्याय हा आहे, जर मी कष्ट केल्याशिवाय मला जगाचा मालक देत नाही, तर कष्ट केल्याशिवाय देणार, कष्ट केल्याने देणार, हा माझा विश्वास आहे, हा न्याय आहे. उद्यमेन ही सिद्धंती, उद्योग, उद्यमेन म्हणजे उद्योग. बघा मूर्खासारखं वागतो आपण, भलत्यांची पुस्तकं वाचतो आपण. जरा ज्ञानेश्वरी शास्त्र वेदांचा एकत्र अभ्यास करत जा. या जीवनातली मोठ्यातली मोठी टेक्नॉलॉजी, या विश्वातली, या सध्याच्या 2023 जे चालू आहे ह्यातली सगळ्यात मोठ्यातली मोठी टेक्नॉलॉजी, मग चंद्रयानापासून घरातल्या मिक्सर पर्यंत, या सगळ्याचा उच्चार तुम्हाला वेदांत आणि शास्त्रामध्ये दिसेल. याला हिंदू धर्म म्हणायचा आहे. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी मायबाप. अरे कशाला लांब जाता? हा प्रकाश, या बल्बचा शोध 100 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. मूर्ख आहेत आपण. 750 वर्षापूर्वी, 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, इसवी सन पूर्व, लक्षात येतं, 750 वर्षापूर्वीची ज्ञानेश्वरी, ज्यात माऊली वर्णन करतात, उदकाचे याविषयी प्रगटले ते जलकलकी दिसे, तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबाऱ्यांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं आणि याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. लोकांचं ते ज्याला काही येत नाही ते कीर्तन करतात. अरे वा, तुमचं कसं झालंय? तुमचा आंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुकेवर ना, भामट्यांवर आहे पण संतांवर ना. काय मेंटॅलिटी रे? ते तुमच्याकडं ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्याच देवाला गर्दी जास्त आहे. खरंय खोटंय? आणि मग प्रचार करायला आपण कमी नाही पडलं पाहिजे. मराठी भाषेत बोलू का? आपल्या बापाला बाप म्हणलं तरच लोक खानदानिक म्हणत असतात. कळलं त्यालाच कळलं. काय हेच ना, ज्ञानोबा म्हणले याचं मूळच प्रबळ नाहीये, ज्याचं मूळच प्रबळ नाही, कारण ज्ञानी त्याला म्हणावं. न्यायशास्त्रामध्ये सांगतात आत्मा हा निर्गुण निराकार, आत्म्याला कुठलं स्वरूप नाही. आत्मा मरत ते शरीर, पण या आत्म्याचं स्वरूप कुणाला मानलंय तर ते ज्ञानाला मानलं. कुणाला? ज्ञानाला. पण ज्ञान आत्म्याच्या अधीन नाहीये, आत्मा यायच्या आधी ज्ञान येतं. इट इज सायन्स, जनरेटिक जनरेशन. सायंटिफिकली याला जनरेटिक जनरेशन म्हणतात. कसं? साध्या भाषेत सांगते. परवा दिवशी मी डॉक्टरकडे गेले, डॉक्टरला म्हणले काय सांगू डॉक्टर साहेब, लय भूक लागते, लय चक्कर येते, काय झाले? डॉक्टर म्हणले शुगर झाली. म्हणलं मूर्खच काय? अरे मला गोड खात नाही मी, गोड मला आवडत नाही मी, गोड कधी झाली नाही, काळजी करू नका, विनोद आहे, उद्यापासून गोड द्यायचा नाव. तसं नाही माझ्या बाप, विनोद आहे. म्हणलं अरे मी गोड खात नाही, मला गोड आवडत नाही, शुगर होणं शक्य नाही. काही माणसं असतात गोड खात नाहीत तरी शुगर, गोड आवडत नाही तरी शुगर. मी म्हणलं अरे खात नाही मी, गोड आवडत नाही, कस काय झाली? तुझ्या मशनी खोट्या, तू खोट्या, तुझी डिग्री खोटी. तो म्हणला ताई तसलं बोलू नका, झाली. म्हणलं नाही झाली. तो म्हणला झाली. म्हणलं नाही झाली. तो म्हणला झाली. म्हणलं कस काय झाली? ती म्हणला तुझ्या बापाला होती म्हणून तुला झाली. बरोबर? जनरेटिक तसंच आहे. इथे आदिनाथ गुरु सकळ, मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध, गोरक्ष वळला, गहिनी प्रसादे, ज्ञानदेवा सार चोजविले, ज्ञानदेवे रचिला, नामदेव रायांचा अवतार तुकोबर आहे. तर हे मूळ ज्याला कळलं नाही ना, मग सर्व सुकृताचे फळ मी मूळ आहे, जाई नगे माये. आणि विचार करा, जर ज्ञानियांचं ज्ञानी विश्व माऊली पंढरीच्या वारीचं महात्म्य सांगतात तर काय भाग्यवान आहेत आपण. कौतुक करणार कोण याचा विचार करत जा. जर तुकोबरायांसारखे म्हणत, तुकोबराय म्हणजे साधने बरं का. तुकोबराय म्हणजे ज्या मातीहून चलतात ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते, त्या दगडाला हात लावतो तो दगड पांडुरंग होतो, ज्या माणसाकडे बघतात तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबराय कीर्तन करायला लागले. पुणे जिल्ह्यात नायगाव मध्ये मेलेला पोरगा उठून उभा राहतो, एवढं सामर्थ्य तुकोबराय म्हणाले. अरे हे काय येऊन बसले? तुकोबराय म्हणजे त्रैलोक्याचा नाथ, अखिल कोट ब्रह्मांड चालक, ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो त्यांना तुकोबराय म्हणायचं. काल गुलाम सलाम करी, काल गुलाम सलाम करी, काल गुलाम सलाम करी, काल गुलाम सलाम करी.
आम्हाला तुकोबर ज्ञानोबर कळले नाही हो. आम्हाला धर्म कसा कळणार आहे? मूळच प्रबळ नाही आमचं. आम्हाला कीर्तन माहित नाही हो. आमच्या पिढीला कीर्तन माहित नाही. आता गणपतीत वगैरे नवरात्रात वगैरे पोरांनी फोन केले ना, ती फोन करून म्हणतात ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय रे मी, तुला ह्यो प्रोग्राम दिसतो का? आमच्या गावात सप्ताह होता आणि तुम्हाला घुसवायचं होतं. घुसव महाराज लोकांना घुसवतो का? त्यांच्यापेक्षा भंगार. तुमचं तुम्हालाच आणावं लागतंय का आम्ही आणावं लागतंय? नाही उगत दे तुझं सोयाबीन खुरपी ते मुकादा महिने काय बोलताला का? त्यांच्यापेक्षा वाईट. तुम्ही सुपारी किती घेता बरं? देऊन देऊन द्या चाल किती. अरे माझ्या आईच्या दारात सोन्याचा झाड आहे, विचार करा घरात किती असेल. जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे आईसे वळण आणि पैशाचं काय घेऊन बसले? विपदो विपदो नैव संपदो म्हणजे संपदा विपदा विस्मरणं विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता आली तर श्रीमंत परमार्थ हे महाधन जोडी देवाचे. लोक म्हणतात काय देतं देवाचं नाव? तुकोबराय म्हणले गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, अजून काय द्यावं देवाच्या नावाने? अरे एवढी ताकद दिली भगवंताच्या नावाने की गाढवाचं घोडं तुमच्या डोळ्या देखत करू शकतो. लोक म्हणले बघा तोंडाला येतो ना ऐकतो म्हणून काही बोलायच नाही महाराज. का होतंय? गाढवाचं घोडं होत असतं का? अंतरवालीचं मायबाप गाढवाचं घोडं होतं का? होतं का? बोलायचं रे बोलायचं. वाटलं तर कीर्तन झालं माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते रे, तुम्हाला पण बोला. पण मला पाकिट नाही ह्याची पण काळजी करा मायबाप. मीच फुकट आहे त्यामुळे तुमचं अवघड आहे आज मायबाप. बोलत जा धर्मासाठी तरी बोलत जा. गाढवाचं घोडं होतं का? होतं का माय? होतं का ग? तुम्ही तर बोला ग पार्टीच्या आहे ग माझ्या बोलायचा. तुम्ही बोलत नाही असं नाही ग माय. अगं तुम्ही भांडायला लागले अख्ख्या गावाला कळतं कोणाची सून भांडते ग माय. आणि माय तुमच्याच कष्टामुळे आणि तुमच्याच निष्ठेमुळे आज अख्खं महाराष्ट्र पेटून उठलाय. एवढी ताकद आहे काय तुमच्यात? हे साधे कमाय तुम्ही. तर ह्युमनिझम आयडियल मॅनेजर सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. उगाच आमच्याकडे म्हणत नाही यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. जिथं स्त्रीचा सन्मान आहे तिथं भगवंताचा वास आहे. लय ताकद आहे माय तुमच्या. स्वतःला अंडरस्टिमेट करत जाऊ नका, कधी कमी समजत जाऊ नका. अगं लय श्रीमंत आहे आपण इतके गोड आहे आपलं तोंड सोडलं तर आपण लय गोड आहे माय बरं का. आपल्यासारखा गोडवाच कशात नाही माय बाप बरं का. बोलत जा माय बोलत जा. गाढवाचं गोड गाढवाचं गोड होतं का माय? नाही होत माय. दादा होतं का? नाही होत दादा. असं नाही नाही म्हणू नका दादा. तू बरं खोटं बोलणार नाही असं म्हणू नका. तुम्हाला गाढवाचं घोडं बघायचं का? समोर आहे बघा. कळलं त्यालाच कळलं. अरे आम्ही गाढवच आहेत रे. ज्ञानाने आम्ही गाढवच आहे. संतांच्या कृपेने घोडे झालोय. ताकद अशी काही नाहीये रे आमच्या, खरंच काही नाही. तुकोबाराय म्हणतात कुणबी याच्या कुळी जन्मलो जगदीशा संस्कृत भाषा आम्हा कैसी. तर आम्ही काय आमच्या तोंडातनं संस्कृत आणि बोब्या उच्चाराव्या? तुकोबाराय म्हणतात कुणब्याच्या कुळात जन्मलेला साधा पोरगा आहे मी भगवंता. माझ्या ज्याने संस्कृत जमणार नाही. मग जमलं नाही का? अवंग तुकोबारायांचे संस्कृत मध्ये आहेत. श्रीअनंदा मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना आनंद घना विनाश. आणि विचारलं हे तुमचं तुम्ही चुकताय. तुका म्हणे मज बोलविता देव आपुडिया बळे नाही मी बोलत सका कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत असे शिकविता धनी. म्हणजे हे चाललंय त्याचं कारण आहे. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे तुका म्हणे सत्य कर्मा भावे. तुम्ही निस्ते साह्य व्हा निर्वाणी गोविंद. जगाचा मालक नाव करतो रे. नावाचं काय घेऊन बसला? लय लांब जाऊ नका माझ्याकडे बघत होता. अरे 22-23 वर्षाची पोरगी मी. खरं सांगा एका पायावर भरून तपश्चर्या केली असेल काय वनाचं? नाहीच की दादा. लय उपास तापास तब्येतीकडे जाऊ नका. खाते मी लागत नाही माझ्या अंगाला. लोक म्हणतात ताई तुम्ही टीव्हीत लय मोठ्या दिसते समोर लय किरकोळे. तर दिसण्यावर असतं रे दादा. वाटत नाही तुम्हीच आहे. कशाला म्हणतात की तुम्ही फेटा काढला की वाटत नाही तुम्ही महाराज आहे. मग काय पोतराज आहे? महाराज दिसण्यावर अवलंबून असला थोडा नाही. आपलं दिसण्यावरच कार्यक्रम आहे. आपल्याकडे ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपायचं नाही. पण ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण नक्की खपणार.
आमची माणसं गुण बघून साबण घेत नाहीत, हिरोईन बघून साबण घेतात. आता ह्यांना कोणी सांगा तिची आई हुरी होती म्हणून ती हुरी आहे, ती काय साबणानं झाली होय रे दाद्या. लोक इतकी विचित्र. बघा ना, टकल्यावरचे केस काढून काढून टकल्यावर केस आहे ना, तरी तिरुपतीला जातो, असा क्रुझर करू करू जातो. पंढरी पाय त्याला 3-3.5 तासाच्या 4 तासाच्या अंतरावर आहे, पण तिकडे जाणार. असं नका करू दादा, जाऊ नका असं. जात जाण दादा, काही हरकत नाही. आपल्याकडे उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती, आपल्याकडे असं काही नाही. पण मला एवढंच म्हणायचंय, काही काही नमुने असे आहेत, 4 धाम केलंय, काशी बनारसी द्वारका मथुरा सगळं केलंय, फक्त पंढरपूर राहिले. हे हातचं सोडायचं पळ त्याच्या पाठी लागायचं अवघड आहे रे. मला कौतुक आहे संप्रदायाचं, मला कौतुक आहे माझ्या पंढरीच्या पांडुरंग रायाचं. अरे प्रत्येक देवाचं दर्शन 100 ते 150 फुटावर आहे. आजही माझ्या जगाच्या मालकाचं दर्शन चरणावर मस्तक ठेवून आहे वैभव माझ्या पंढरीचं. ताकद आहे माझ्याकडे. विठू माझा लेकरूवाळा आहे ना, सगळ्यांना जवळ घेतो महाराज, सगळ्यांना जवळ घेतो. क्षममी देईन पांडुरंगे, हा जर अधिकार आमच्या बापाजवळ आहे. हरिपट नीट म्हणून जा, क्षमा मी देईन पांडुरंगा. काय जगाच्या मालकानं चूक केली, आपल्याला जन्माला घातलं हे क्षम किंवा क्षेम, आलिंगन. क्षम याचा अर्थ काय, आलिंगन. आपला एवढा अधिकार आहे त्या पांडुरंगावर की आपण त्याला सरळ आलिंगन देऊ शकतो. आणि त्याचं एवढं प्रेम आहे आपल्यावर की त्यानं वाट बघत उभा राहतो. पंढरपूर माझ्या कुठल्या दिशेला, मला वाटतं पाठीशी, कुठं उजव्या. पंढरपूर माझ्या कुठल्या दिशेला आहे, मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला आहे, उजवीकडे. ठीक आहे, मी काय केलं, पंढरीकडे 3 पावलं चालले. मी आवड सांगते हा, परमात्म्याला आपली किती आवड आहे, किती आत्मीयता आहे, करी लाभाविनं. हा, हे परमात्मा आपल्यासाठी माय म्हणजे कोण, संत आणि देव. बाकी आपल्यासाठी माय, आपण नावाडे जनाधन माता पिता. आपल्यासाठी तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू. असं मग आता पंढरीच्या मालकाची आत्मीयता सांगते, प्रेम सांगते, दया सांगते, कृपा सांगते. विष्णू नाही का, इकडं पंढरी आहे. 3 पावलं मी पंढरीकडे चालते. किती पावलं, 3. अंतरवाली कर 3 बरं का माय, 3. मी पंढरीच्या बापाकडे 3 पावलं चालते. पंढरीचा नाथ माझ्या घराकडे 47 पावलं चालतो. ही आवड आहे पांडुरंगाची आपल्याकडे. आपण किती चालतोय, 3. तो किती चालतोय, पंढरीची वारी का. आपण त्याच्या घरी पोचायच्या अशी द्वारकेचा राणा आपल्या घरी असतो. हरिपटले किचकट आहे, पांडवाला घर आहे का, पांडवाला अखंड वनवासी आहेत पांडव. मग कुठलं घर पांडवाचं. स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम वजैकमंडनम समस्त पापखंडनम सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुमनत वीमहस्त मनोज गर्भमोचनम विशाललोललोचन अनंगरंगसागरम नमामि कृष्णनाद वजैकमंडनम समस्त पापखंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. काय नाही, हरिमुखे म्हणा, सगळ्याचा अर्थ एवढंच होता. आपण लय भानगडीत पडायचं नाही. देव कुठे, सर्वागती राम सूर्यप्रकाशात. आपल्याकडे भरला घनदाट हरी दिसे, जिचे दिसे भूत ते मानवीचे भगवंता. भक्ती योग निश्चित जाणं माझा. आणि विचारलं ज्ञानोबांना, देव सापडला तुम्हाला. ज्ञानोबा म्हणले, कसं सांगू तुम्हाला, अवतार पांडुरंग नाव ठेवली ज्ञानी. देव सापडल्याशिवाय मी आहे का, देव सापडला म्हणून मी ज्ञानोबा आहे. कळतंय ना. हा होय, तरी म्हणा जाऊ द्या. या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटना मज, तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. ज्याचं ज्ञान परिपूर्ण आहे तोच भक्ती करतो, आणि जो भक्ती करतो त्याचं ज्ञान परिपूर्ण आहे. ज्याचं ज्ञान परिपूर्ण आहे त्याची भक्ती परिपूर्ण आहे. आणि जेव्हा भक्ती आणि ज्ञानाची सांगड आहे तेव्हा कळतं उगाच्या उगाच ज्ञानाच्या भानगडीत पडलो, भक्तीमुळेच पांडुरंग माझा आहे. आणि माझा झाल्यावर मला कळलं तू माझा नाही, मीच तू आहे. कळतंय का. काही नाही, जे हे उदास हे असंच माय बाप. म्हणजे आमच्याकडे विषय येतो त्यांचा विषय नारायण होणं म्हणजे मला माहित होणं की मी कोण आहे किंवा मी कोणामुळे. मग नावडे जनधन समाज. हे बघा, प्रसिद्धी प्रारब्धाचा भाग आहे. प्रसिद्धी अन्नमानधन. आपला संप्रदाय चालतो कर्म आणि प्रारब्धावर. मिळालं प्रारब्ध, मिळवणार कर्म. कळतंय. आदर्शवनाने अनुसंतत आणि कर्मानुबंधीनी मनुष्य होते. माणूस कर्माने बांधलेला केल्याशिवाय शक्य नाही. आलात का, झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरिण जात. सिंहाला झोप लागली, हरणाला फार माया आली. हरिण म्हणलं, माय झोपलाय वय तू, मग तुला भूक लागली असेल, तू तोंड वास मिळतोय, तोंडात येतो. शक्य आहे का, अर्थात नाही. तसं आम्ही जर विचार केला की आम्ही काहीच करणार नाही, जगाचा मालक करतोय, निर्वाणी गोविंद असे मागे, असं चालत नाही. विषय तो त्यांचा, तेव्हा निर्वाणी गोविंद
तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे तेव्हा निर्वाणी गोविंद, जे देही उदास तेव्हा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. कुणाच्याही पाठीशी देव उभा राहत नाही, आणि ज्याच्या पाठीशी देव उभा राहतो तोच देव आहे याची जाणीव आम्हाला होणं गरजेचं आहे. हा देव, हे बघा, देव काही येडा नाही, कुणाला बी देत. आज तुमच्या गावापासून जर सुरुवात झाली आहे तर हे पांडुरंगाचं फळ आहे की तुमचं गाव महाराष्ट्राच्या नाही जगाच्या पातळीवर. हे तुमच्या नीतिमत्तेचं फळ आहे, तुमच्या कष्टाचं, तुमच्या कर्माचं, तुमच्या प्रारब्धाचं फळ आहे. कळतंय? हा, आता हे बघा, सुरुवातीच्या काळात अख्खेच गाववाले पाठीशी असतील असं 2-4 तरी खऊट असतातच. आता तुम्ही माणसं आहे ती, हो का? रावणाशिवाय राम, कंसाशिवाय कृष्ण, पण उपकार त्यांचेच आहे की त्यांच्यामुळे आपण. कळतंय? ही कलियुग आहे. एवढा जरी सुंदर कीर्तन सोहळा ठेवला तरी 2-3 जण पाठीमागे मंडपाच्या बाहेर उभा राहणार आणि तंबाखू चुळीत आपल्याला जज करणार. हिला कशाला बोलवली ना? आणि कोणी बोलवली हिला? ज्ञान शिकवित होती, स्वतःला नाही आकलन लोकांना ज्ञान शिकवती. कोणी बोलवली कोण हिला? हा, तर काय नावामुळे सगळीच येत असते ती. हे बघा, नावामुळे येणं, एका व्यक्तीसाठी जर अख्खा जग उभा राहत असेल तर एक वाक्य आहे बघा, लोक येतील धावून शब्दांवरी. कशावर? पैशावर नाही, कशावर? शब्दावर. लोक येतील धावून शब्दावरी, वागणे आपुले चांगले पाहिजे. चांगल्या वागण्याचं फळ आहे की प्रत्येक माणूस फक्त शब्दावर येतो. अवघड आहे रे कलियुगात. तुम्हाला खरं सांगू, तरुण मंडळी इतकं उपस्थित आहे कीर्तनाला, बहीण आहे म्हणून सांगते दादा, धर्माचं पालन करणं कर्तव्य आहे आपलं. आज या माणसानं कुठल्याही प्रकारचा लोभ न ठेवता जर केलंय ना, बोलता आलं पाहिजे रे. आपल्याला कळत नाही का कोण कसं आहे, पण बोलायची कुणी हिंमत ठेवत आणि बोलावं त्याला लोक नीट ठेवीत. अनुभव आहे, लय अवघड आहे माझ्या बापाला. कीर्तन संपल्यावर म्हणणार, ताई काय कीर्तन केलं, मी नुसतं यश पार करू द्या, फक्त यश. इशीपर्यंत मी माझी गाडी पोहोचत नाही. तीच म्हणत लयगुणाची नाही, हीच होती बिग बॉस मध्ये येलेली लोक. ह्या लोकांचा लोक जैसे लोक धरिता धरवे ना, लोकांचं तोंड म्हणजे वाकरी. तुको बरं म्हणले याला हात लावता येणार? लोक अनंत वाचायला बनवती लोक रे. लोकांचं कसं आहे, जी पोरगी वरातीत नाचती ती सुशिक्षित आहे आणि जी कीर्तनात नाचती ती नालायक आहे. नजर नाही बापू लोकांची. अरे ह्यांची ढवळी नवरदेवासमोर नाचती, इट इज फ्री माइंडेड, हाय क्लास. आणि आम्ही इट इज अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, लोअर क्लास, थर्ड क्लास. म्हणजे तुमचं कसं आहे, ज्याला मटण चावणं त्यानं माळ घातली तो महाराज आहे. अहो दादा, त्याला चावणं म्हणून घातली, आम्ही चावायला यायच्या आधीपासून घातली. तैसी दसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तया ते. ही माझ्या माऊलींची भाषा आहे. आम्हावर त्या पांडुरंगाची कृपा ज्याने आम्हाला त्या वयात वरलं, ज्या वयात आम्हालाच काही कळत नाही. आपली परिस्थितीच लय अवघड आहे. आपल्याकडे कसं आहे, मायबाप महाराजांपेक्षा संतांपेक्षा चमत्कारिक संत कधी नव्हते बरं का. संतांना चमत्कारिक कधी म्हणू नका. ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मुखातून वेद भरवला, हा चमत्कार नाही. तुकोबारायांचा गाथा तरला, हा चमत्कार नाही. भिंत चालवली माझ्या ज्ञानोबरायांनी, हा चमत्कार नाही. जणई जाता माझ्या परमात्म्याने ओढला, हा चमत्कार नाही. नातांच्या घरी कावडीनं पाणी चक्र पाणी वाहतो, हा चमत्कार नाही. चोखोबारायचा संसार, चोखोबारायची गुरु माझ्या जगाच्या मालकाने सांभाळली, हा चमत्कार नाही. सखूसाठी माझा देव सुखू झाला, हा चमत्कार नाही. माझ्या मुक्ताईसाठी जगाच्या मालकाने धाव घ्यावी, हा चमत्कार नाही. मग जिजाईचा काटा पांडुरंग परमात्म्याने काढावा, हा चमत्कार नाही. तुकोबारायांचा संसार विठुरायाने सांभाळावा, हा चमत्कार नाही. हे माझ्या संतांच्या तपश्चर्याचं फळ आहे, जे पांडुरंगाने कृपा म्हणून त्यांच्या पदरात टाकलं. तपश्चर्या आहे, हा चमत्कार. आणि पोरांनो, कुणीच कुणाच्या जीवावर मोठं होत. लक्षात ठेवा. तुम्हाला कोण म्हणलं की नाही मी तुला मोठं केलं, आईबाप देव आणि संत सोडले तर कुणीच कुणाच्या जीवावर मोठं होत. तुम्ही मोठे होता तुमच्या कष्टावर, तुमच्या निष्ठेवर आणि परमात्म्याच्या कृपेवर. हे कायम लक्षात ठेवा. तुम्ही आणि एकटेच मोठं व्हायचं हे लक्षात ठेवा. आणि एकट्यामुळं हे
जर एका ज्ञानोबरांच्या शब्दावर आज आषाढीला 20 लाख लोक आनंदित पंढरपूर चालतात तर काय ताकद आहे विचारांमध्ये जरा लक्षात घ्या ना. काय ताकद आहे आपल्या संप्रदायामध्ये, काय ज्ञानामध्ये ताकद आहे माझ्या. कितीतरी ज्ञानेश्वरी वाचत जा रे दादा, कितीतरी तुकारामचा गाथा हातात घे जा तुकोबरायांचा माझ्या, कितीतरी संप्रदायाकडे वळत जा. लोक म्हणतात देवाचं नाव काय देतं, अरे माझ्याकडे बघा मायबाप, अरे काही नाही रे, फक्त मुखात त्याचं नाम आहे, मनात त्याचं स्मरण आहे. अरे दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, थोडं ज्ञानेश्वरीचं चिंतन आहे, अरे थोडं गाथ्याचं वर्णन आहे. जिथं मी संतांनी सांगितल्याच्या मार्गावर चलतोय, जिथं जगाच्या मालकाला मी मानलंय, लक्षात घ्या, जिथं आम्ही जगाच्या मालकाला मानावं, जगाच्या मालकानं जगाला आम्हाला मानायला भाग पाडावं, ही जगाच्या मालकाची ताकद आहे. फक्त त्याच्या चरणी आम्ही नतमस्तक व्हावं, अख्खं जग आमच्या चरणी नतमस्तक होतं. अजून काय देव जगाच्या. अरे प्रसिद्धी दिली, संपत्ती दिली, सत्ता दिली, वैभव दिलं, स्थैर्य दिलं, धैर्य दिलं, हे सगळं भोगता येईल एवढं समाधान दिलं, पण केल्याशिवाय, त्यागाशिवाय, त्याग असतोच बरं काय. पोरांनो पाया पडते बरं, तुमच्या पोरींनो पाया पडते. वय रे वय. रस्त्यावर दगड आहे, बारकेला तो दगड घेतला आणि मोठ्याच्या डोक्यात घातला. मोठ्याला बोलता येई ना, बारके काय म्हणा, त्याच्याकडे शक्ती आहे पण बुद्धी नाही. रस्त्यावर मोठा दगड आहे, परम लक्षण नाही का, रस्त्यावर मोठा दगड आहे, म्हातारा आलाय तिथं, त्याला कळतं या दगडाला कोणतं धडकणार आहे, त्यानं उचलाय गेला पण त्याच्या कमरेत करक भरली, त्याला उचलता आला. तरुण मंडळी, आपल्याकडे डोकं बी आहे आणि ताकद पण आहे. 17-18 वर्षाचे मावळे आहेत माझे. अरे 15, 16, 17, 18, 19, 20 वर्षाचे मावळे माझे. 32 इंच छाती, 140 ते 160 किलो वजन, 6.5 ते 7 फूट उंची. नजरेत असा अंगार की अर्धा शत्रू बघून नार व्हायचा. या मावळ्यांनी जर स्वराज्य निर्माण केलं तर आम्ही त्याच रक्ताच्या अवलादी आहेत. आम्ही तर काय काय निर्माण केलं पाहिजे. पण आमचे मावळे गुरी दिसली, गालात हसली, माझीच आहे, तुझ्या बापाची पेंड आहे. हे वय हे तुम्हाला जे दादा, मी बहीण आहे म्हणून सांगते, तुम्हाला जे करायचं ते करा रे, पण आधी धर्मासाठी जगा, आधी मातीसाठी कण भरतरी करा. हे प्रेम बिम करायची ही वय मला काय, हे बघा मला काही घेणं नाही. मला फक्त एवढंच कळतं, जिथं 56 लाख कोटी हजार तख्त, 56 लाख कोटी हजाराचं तख्त शंभूराजांना मुघल अर्पण करत होते. किती आकडा ऐका, आकडा येईल, कळलं त्यालाच कळलं. 56 लाख कोटी हजारांचं तख्त शंभूराजांना मुघल अर्पण करतात. फक्त 3 प्रश्नाचे उत्तर आहेत. स्वराज्याचा खजिना आमच्यात राहून तुमच्याशी मिळून आमच्याशी ज्या लोकांनी गद्दारी केली त्यांची नावं, आणि इस सल्तनत को सलाम. 3च अटी आहेत. किती अटी आहेत? 3. जर आत्ताचा काळ असता ना, अरे ही इच्छा ती लय आकडा मोठा झाला. आपल्याला कोण म्हणलं ना सरपंच करतो धर्म बदल, तरी आम्ही बदलचा. आम्हाला सरपंच की महत्वाची, धर्म आम्हाला हे लय महत्वाचे. पैशाचा विचार करू नका. नागबाबांच्या घरीला पाहुणा सोन्याच्या ताटात चांदीच्या वाटीत जेवत होता. नामदेवरायची बायको राजाई 2.5 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. किती अंतरवालीच्या बाया, नामदेवरायच्या बायकोला राजाईला माहेरी 2.5 क्विंटल सोन्याचा पलंग झोपायला होता. बर का, सवय करूच आहे आपल्या बापाचा, तरी काय बोलती महाराज भांडणार निस्त पेटावर, आणि तुम्ही निस्त तुझ्या माहेराकडे जावं. काय बोलती दादा तुम्हाला. माझा बाप काय भिकारी नव्हता, तो याचा का दलिंद्राच्या दारात दिलंय मोठ्याची मी, माझं डोळं फुटलं, मी तुला भाई म्हणलं तुझ्या दिलंय, चांगलं चांगलं बघायला आलं मला, माझं नशीब नाश तू माझ्या पदरात पाडला, माझ्याकडे काय टिकलं दिलं तुझ्या दारात तीन पडाया. होय ग माय, होय ग. 2 तासाची येण्याची 2 सेकंद ताकद. तुम्ही ही ताकद नाही माय. आपण खरंच श्रीमंत आहे, खरंच आई शपथ आपण श्रीमंत आहे, पण आपला बाप श्रीमंत आहे म्हणून आपण श्रीमंत नाही. जगाच्या बापाला आपल्याला स्त्री म्हणून जन्माला घातली, ही सगळ्यात मोठी श्रीमंती आपली, सगळ्यात मोठी श्रीमंती मा. अगं ह्याच्यासारखी श्रीमंतीच नाही ग कुठली. लय अगं कौतुक आहे मला माझ्या आईचं. माझी आई आहे म्हणून मी आज तो आहे. आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची टिपणी नव्या साबणाला लावती का, तर तेवढ्यात योग आंघोळ होईल. डोकं ग आई तुम्हाला. माझी म्हातारी आजी लुगडं फाटल्यावर फेकत नाही, गोधडी शिवती, पण तिचा वापर करते. माझ्या आईला, माझ्या आजीला मी 7 स्टार हॉटेलला जरी नेलं ना, 1000चं तरी आईस्क्रीम खाऊ घातलं ना, मायबाप चमचे घरीच आणणार, गॅरंटी. इट इज नॉट अ मिडल क्लास, इट इज हाय क्लास. जाणीव आहे कष्टाची, जाणीव आहे परिस्थितीची. आणि ह्याच आईबापाच्या पोटी जन्माला आलो रे आपण. आपल्या आईबापाची कधी आता लाज नाही वाटली पाहिजे, आपल्या कमीपणाचा मोठेपणा करता आलं पाहिजे. आणि आपली भाऊकी बंगल्यात राहायची, आपला बाप पत्र्यात राहायचा. आणि आपल्या भाऊकीनं आपल्या समोरून 4 चाकी फिरवल्या आणि आपल्या बापाला हात करू करू पुढे गेले. आपल्या बापाची ऐपत होती 4 व्हीलर घ्यायची, पण त्यानं घेतली नाही, कारण आपल्या कॉलेजसाठी त्याला फी जमा करायची होती. त्याला माहित होतं
आपला पोरगा जेव्हा मोठा होईल, जेव्हा तो चांगल्या पदावर जाईल, तेव्हा ह्यांच्या नाकावर टिचून आपण सगळं करू. पण आता ती वेळ लय सहन केलं बापांना आपल्याला लय. आता त्याची आईपट लय मोठी होती, पण त्यानं केलं नाही. त्यानं आपल्या सुखाचा त्याग केला आपल्या चांगल्या भविष्यासाठी. मग आता आपलं कर्तव्य, जेव्हा आपण चांगले झालोय, आपल्याकडे कर्तृत्वाची ताकद आली आहे, आपल्याकडे प्रभुत्वाची ताकद आली आहे, आपण जर वाढवू शकतो तर आपण इतकं वाढवावं की आपल्या आई बापाच्या डोळ्यातले आनंद अश्रू कायम राहावे, एवढी ताकद आपण त्यांना निर्माण करू. विनंती, दादा लय कष्ट केलं रे बापानं, तुमच्या आईनं लय आयुष्यभर चुली समोर राहिली माय बाप. नाही अहो, जिदी ही उदास हे त्यांच्या कारणी सुद्धा लागेल, त्यांनी नाही स्वतःचा विचार केला रे दादा, आपल्यासाठी नाही केला. विनंती माझे थोडंसं जपा. तुम्ही कीर्तनापुरते वय म्हणता, पुन्हा करायचं तीच करता. जरा कमीपणाचा मोठेपणा करायला शिकत जा. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं. किती? 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ. याच्यापेक्षा 100 पटीने जास्त सैन्य शत्रूचं, तरी त्यांच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास आहे आपल्या स्वराज्याचा. त्याच पावलावर पाऊल टाकून चाललं पाहिजे. कमीपणाचा मोठेपणा करता आला पाहिजे. बाप शेतकरी म्हणून काय झालं, घरात पैसा नाही म्हणून काय झालं. अरे बुद्धी असेल तर पैशाची गरज पडत. दुनिया झुकती आहे, झुकाने वाला चाहिए, आणि आपण झुकाने वालेच आहे. झुकने वालों में से अरे 42 दिवस राजा त्रिपुर तुळापुरती तो क्षेत्रावर साखरनंदीने बांधलेले माझे राजे जसे साली करतात तशा अंगाच्या साली काढल्यात. इतिहास कधी ते डोळ्यासमोर ठेवत जा. झालेल्या जखमेला त्रास व्हावा, तिकटाची मिठे चोळून माझ्या राजाच्या अंगावर केली. रोज एक अवयव कापलाय, पायाची हाताची बोटं मारली आहेत माझ्या राजाची. अरे इतका त्रास की एखाद्यानं मरणाची भीक मागावी तरी मरण येऊ नये, इतका त्रास दिला. 42 दिवस राजा तडपडतोय, 42 प्राण कंठापर्यंत आला. संभव बात मान लो, जिंदगी से हाथ कवा बैठोगे. औरंगजेब किसी बात का फिक्र नहीं करेगा अगर अपनी नजर नहीं झुकाए. काय काय रे, नजर झुका के सल्तनत को सलाम करो. औरंगजेब सांगतोय, उस शिवा के बच्चे की नजर कुपरे मेरे नजर में, उसको बोल नजर झुका के मेरे सामने खड़े रहे. इतना जलील करने के बाद, इतना जलील करने के बाद भी अगर उसकी नजर हमारे सामने नहीं झुकी ना, तो ये जीत कर भी हार होगी अगर उस शिवा के बच्चे को हमने अपने सामने नहीं झुकाया. स्वाभिमान लक्षात घ्या. अरे मायबाप, इतिहास लक्षात घ्या. काय ताकद सांगायची. अरे इतका आणलं, इतका मारलाय, सलसल नजर घुसणाऱ्या 2 बोटाचं अंतर आहे. आखरी बार चलो संभा बात मान लो, जिंदगी से हात गवा बैठोगे. काय ऐकायचं, जदी बघली नजर वर केली, वर मान करून सांगितलं, हे नालाय काय. अरे काय मारायचं ते मार, काय जीवाची लायला करतो ते कर. सगळं अन्न शिव चढतो थेंब आहे, सगळं श्वासात श्वास आहे. तर भार शिवाचा छाला तुझ्यासारखे हलकाट कुत्रा सगळं नजर झुकवणार नाही. ही औलाद आहे आपली, त्याचीच प्रतीक तुम्ही आहेत. तसं तुम्ही पुढे. आणि खरंच दादा नो, हा इतिहास आहे आपला. पाया पडतो तुमच्या. काहीतरी घ्या रे यातलं, काहीतरी. आम्हाला काही घेणं नाही राहिलं महाराज. खरंय म्हणा, मी पण कुणाला इतिहास सांगायला लागले. 500,000 मतदान करणाऱ्या जाती आपल्याला इतिहास कळणार आहे का? खरंच ना. कधी कधी जे आपल्यासाठी मेले ते बिचारे वर बसून विचार करीत असतील. ती म्हणत असतील, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मेलो कोणासाठी बाबा. कितीतरी धर्माचं रक्षण करत जमाय बाबा. तुम्ही करताय, कौतुक आहे तुमचं. या कमीपणाचा मोठेपणा करा. कुणाला माहित होतं, एवढ्या छोट्या गावात ज्याचं नावही कुणाला माहित नाही. अरे एवढ्या छोट्या गावात ज्याचं नावही कुणाला माहित नाही, मुख्यमंत्र्याला 2 मिनिटात आणायची ताकद या गावाला निर्माण करावी, गावातल्या माणसाला निर्माण करायला. कळतंय तुम्हाला कमीपणाचा मोठेपणा, फक्त निष्ठा. आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या 2nd इयरला आहे. आमच्या वर्गात एक पोरग आहे, सरांनी त्याला उभं केलं. सरांनी त्याला प्रश्न विचारला, उत्तर देताना आम्हाला कळलं ती बोबडे. कसे बोबडे. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले, मूर्खच का तू, वकील होणार आहे म्हणे, लॉला ऍडमिशन घेतलंय. अरे तुला बोलता येत नाही, तू वकील कसा होणार. तुम्हाला थोडं बोलू नका. कुठलं बोलू, थतलं नाही तर कुठलं बोलू. अरे तुझी वकिली पुढच्याला कळली पाहिजे. तुझं वक्तृत्व प्रबळ नाही, शब्दावर धमक नाही, शब्दांवर प्रभुत्व नाही, बोलण्याची धमक नाही. अरे तू कसं वकिली करणार आहे. तुम्हाला थोल कती बिलल कती लाल कती बी कती लाल. वकील सोड म्हणले, 20 रामायणाचे ग्रंथ घे, उद्यापर्यंत यातला एक जरी विकला ना पट्ट्या, मास्तर नोकरी सोडून तुझ्या पाया घालून जाईल. सरांनी अंडरएस्टिमेट केलं त्या पोराला. दुसऱ्या दिवशी लेक्चर भरलं, सरांनी उभा केला त्याला, काय रे ग्रंथ विकले. त्याला तर ठगले विकले. सर म्हणले, कस काय लय थोप दल. प्रत्येकाच्या दलवाद्यात द्यायतो, दलवादा वाजवायचो. त्यांनी दलवादा उधळला, त्यांना फक्त म्हणायचं, हे बघा हे रामायण, हे बघा हे रामायण, तुम्ही घेता का मी वाटून दाखवू.
लोक म्हणले देऊन होय पुढं तुझ्याकडनं तिथं ऐकण्यापेक्षा घेतलेलं स्ट्रॅटर्जी रे गणी विकावा स्वतःच्या विकनेसला स्वतःची स्ट्रेंथ बनवा सक्सेस तुमच्या पायाशी असेला विश्वास व्यासपीठावर देतो कमी मनाचा मोठे म्हणत करा बोरांना अरे गरीब असलं म्हणून काय झालं शेतकरी असलं म्हणून काय झालं चांगल्या कॉलेजमध्ये शिकलो नाही म्हणून काय झालं अरे अंगावर चांगले कपडे नाही म्हणून काय झालं अरे आवला छत्रपती शिवरायांच्या रक्ताची स्वराज्य घडवणाऱ्याच मराठाची पोरांनी नाही भिणार मरणाला मराठांची पोरांनी नाही भिणार मरणाला सांगून गेला कुणी जाईल साऱ्या उभा विश्वाला सांगून गेला कुणी जाईल साऱ्या उभा विश्वाला मराठाची पोरांनी नाही भिणार मरणाला स्वराज्य मासावांची इच्छा आहे स्वराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा आहे ताकद आहे रे बाय बाप खरंच ताकद आहे आणि ही ताकद आम्हाला शेवटपर्यंत टिकवायची धन्य धन्य थोराई शिवरायांची ताकद लक्षात घ्या धन्य धन्य थोराई शिवरायांची आज पूजित महाराष्ट्र सारा मुसलमानाचा मानाची ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे त्या मातीचा अभिमान आहे असा प्रत्येक जण काय वाजवायची टाळी आठवा 350 वर्षापूर्वीचा काळ डोळ्यासमोर आणा आपल्या डोळ्यात आपल्या आई बहिणींच्या आवडून उठली आणि मंदिराच्या मंदिर उद्ध्वस्त केली आदिलशाही निजामशाही मुघलशाही कुतुबशाही दिल्लीचा भगवान मुघल बादशाह अकबर डोक्यावर हया नाचत होता आणि मुठभर मावळे हातात बाजी लढवायची तानाजी यसाची सूर्याची कोंडाची फुलाची सजन मनाची संताची बोलाची वैयुकी बोला भरपूर मध्ये निंबाळकर पांडवकर छेद अरे काय होणार आहे एवढं स्वराज्य घडणार आहे एक मावळा लाखाची ताकद घेऊन निर्माण होता मावळा छत्रपती शिवरायांचा साधा सुद्धा मावळा युद्धात दोन्ही हात गेले मावळा घरी बसला त्याच्यात राजा बेटा आलं फक्त मावळाच्या डोळ्यातलं पाणी आलं मावळा जसा रडायला त्याची किस्सा आहे लाज वाटत नाही अरे हर माझ्या गोष्टात मातीसाठी लढणार अशी शपथ घेतली होतीस हात गेले म्हणून मावळ्यानं उत्तर दिलं नाही राजा हात गेला म्हणून लढणार यातला ज्ञान हो राजा आवाजी नरखाली घाण टाकले स्वराज्यासाठी की हा पणाला लावेल पण या मातीच्या कामी लागेल अशी शपथ घेतली तुमच्या डोळ्या देतात असं समजू नका राजा हात गेला म्हणून रडतोय अरे मग काय रडतोस मावळा वाईट वाटतं राजा वाईट वाटतं या माझा स्वराज्याचा धनी माझ्या चोपडीत आलाय पण माझ्या राजाला मुजरा करायला येतो पहिल्याकडे हात शिल्लक नाहीये या खंतनं डोळ्यात पाणी आलं या राजा या मावळ्यांच्या निष्ठेने घडलं स्वराज्य आणि तेच दिवस पुन्हा एकदा आणायचे टाळे राया रावानं गारवानं मिरवलेली नांगरीनं फिरवलेली बाटी माझ्या मासाहेबांनी सोन्याच्या नांगराने पुन्हा एकदा नांगरली आज काय केलं कुणी शेतकऱ्यासाठी विचारा मासाहेबाला शेतकऱ्याला कसा जगवायचा असतो जो मातीत यायला तयार नव्हता जो पीक
जमिनीत पिकवायचं काय, खायचं कसं, या स्वराज्यातली पहिली पतसंस्था काढली माझ्या माँसाहेब जिजाऊंनी, ज्या पतसंस्थेचं नाव होतं स्वराज्य. कशामुळे पतसंस्था? बैलगाड्या, बैलजोड्या, बी बियाणं, खतं, जेवढं काही जमिनीसाठी लागतंय तेवढं सगळं मोफत शेतकऱ्याला. जेव्हा तुमचं पीक येईल तेव्हा माघारी द्या. तोपर्यंत विश्वास. झाली स्वराज्याला. त्या शेतकऱ्याची पोरं आणि 8 वर्षापासूनची 50 वर्षापर्यंतची माणसं छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवली. दाम्पत्य, घोडस्वारी, तलवारबाजी. झाली स्वराज्याच्या घटनेला सुरुवात. 7 वर्षाचे शिवराय घेऊन मासाहेब घराकडे जात आहे. जाताना मासाहेबांना एका चौकात दिसावं. अरे भले भले स्वतःला राजे म्हणून घेणारे राजे बायांना चूक होत. छत्रपतींनी विचारावं, मासाहेब बाया का नाचतात? बाया नाचतात हो बाया. पैशाचा माज. मासाहेबांनी सांगावं, राजे तुम्हाला स्वराज्याचा धनी व्हायचंय. बाय राजे तुम्हाला स्वराज्याचा धनी व्हायचंय, पण लक्षात ठेवा बाय राजे, तुम्हाला बाया नाचवणारा नाही, तुम्हाला बाया वाचवणारा राजा व्हायचा आहे. हेच घेतलं आम्ही, असंच सुरू झालं आमचं साम्राज्य. इतिहास जगण्याचं खेळ होते. आत्ता सरकार जो बोलतो पाणी अडवा पाणी गिरवा. या महाराष्ट्रातलं पहिलं धरण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं खेड शिवापूरला. अशी 32 धरणं शेतकऱ्यांच्या हितार्थ 450 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले. ज्या 7 वाऱ्यावर ही सगळे माच करतो आपण, प्रत्येक धर्मातले बरं का, मराठा येतो नेव नाही, 7 वारा सगळ्याचा असेल. जे म्हणतात ना कॉलरवर करून माझ्या बापाचा 7 वारा नाही का, अरे दादा तो 7 वारा माझ्या स्वराज्याच्या बापामुळे. या शेतीची पहिली मोजमापणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. तिथून सुरू झाला 7 वारा. चला, प्रत्येक धर्मातले, प्रत्येक जातीचे, प्रत्येक माणसं कान उघडून व्हायचा. महिन्याच्या महिन्याला हातावर पगार पडतील ना. 1 तारखेला सरकारी, प्रायव्हेट पडती ना. ती कृपा शिवरायांची. कारण या राज्यातली, या देशातली वतनदारी पद्धत बंद करून वेतनदारी पद्धत चालू केली छत्रपती शिवाजी महाराजांनी. मग कष्टाचं व्यक्तय राजे कुठल्या एका जातीचं नाही, सगळ्याच जातीने त्यांच्या लेकरासाठी झटावं ही विनंती आहे. तर माझा राजा प्रत्येक जातीसाठी झटला ना, तर त्याच्या लेकरासाठी प्रत्येक जातीनं झटावं हा माझा विश्वास. झालं सुरू स्वराज्य. 17 वर्ष शिक्षण पूर्ण करून मासाहेबांना घेऊन परतले पुण्याला छत्रपती शिवाजी महाराज. वयाच्या 17व्या वर्षी. तरुण मंडळी, वयाच्या 17व्या वर्षी मुठभर मावळे येऊन पुण्याच्या नैऋत्येश्वर रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. वयाच्या 17व्या वर्षी. इतिहास ऐका मग जगायचा कसा विचार करा. वयाच्या 17व्या वर्षी पहिला गड जिंकला माझ्या राजानं. एवढ्या कमी वयात गड किल्ला जिंकणारे पहिले राजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि गड किल्ल्याचं नाव तोरणा. का कशासाठी एवढा आत्ताच एवढी जीवाची तळमळ का? होती मुघलांची सत्ता जमेली, 3 टोकऱ्यानं नाटा होवाली. होती मुघलांची सत्ता जमेली, 3 टोकऱ्यानं नाटा होवाली. होतीची जाईला खंत होतीची जाईला भांड झालं श्रवात भांडा पुरी तुम्हाला मुझला मानाचा मानाचा
ज्याला जय म्हणून वाटलं नाही त्यानं घरी जाऊन पिटवून घ्या, जगू नका लागा तुम्ही. अरे ते झटले तुम्ही जय तरी म्हणा. काय काय माणसं मलाच म्हणतात लईच तू येते का, भांडवल करते काय, भांडवल करते. अरे चल तुला काय बोलायचं ते बोला रे. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया, शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य पे जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया.